पुण्यामधल्या मंगेशकर रुग्णालयामुळे झालेल्या ईश्वरी भिसेंच्या मृत्यूवरून विजय वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केलाय। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला। तर दुसरीकडे मंगेशकर रुग्णालयावर धर्मादाय आयुक्तांनी नवा ठपका ठेवलेला आहे। गरिबांसाठीचा निधी मंगेशकर रुग्णालयानं वापरलाच नाही, त्यांनी अहवालामध्ये हे नमूद केलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी वडेट्टीवार संतापले आहेत। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। लुटारूंची टोळी कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। त्यांना काय हे कलंक आहे? अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर धर्मादाय आयुक्तांनी आणखी एक ठपका ठेवलाय। गरीब रुग्णांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी रुग्णालयानं वापरलाच नसल्याचं अहवालात म्हटलंय। रुग्णालयासाठी ज्या नियमावली असतात त्या नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नाही असं अहवालात म्हटलंय। 70 पेक्षा जास्त पानं असलेला हा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय। सरकारची कमिटी नेमली होती, त्यांनी सुद्धा असं हे दिला की त्यांच्याकडे 37 कोटी रुपये शिल्लक आहे, काहीतरी असं काहीतरी मध्ये आलं होतं। आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले, हे ते केळकर म्हणून कोण आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं। आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते। भिसे कुटुंबानं मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास आणि डॉक्टर धनंजय केळकर यांच्या विरोधात भिसे कुटुंबानं पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पुणे पोलिसांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनुजा जोशी, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा जबाब नोंदवलाय। भिसे कुटुंबानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली 5 लाखांची आर्थिक मदत नाकारली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखाची मदत घेण्यासही भिसे कुटुंबानं नकार दिलाय।